नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर. होय मित्रांनो, आता हे हेडिंग वाचून तुम्ही म्हणाल की श्रीनिवास पवार हे कोण आहेत आणि ते सुप्रियाताई सुळे हरणार बारामतीमधून याची कशी काय ग्वाही देऊ शकतात, त्यांच्या मताला काय किंमत आहे. होय बरोबर आहे. तुम्ही जर शरद पवार यांचे समर्थक असाल तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडेल, श्रीनिवास पवार यांच्या मताला काय किंमत, ते असं कसं ग्वाही देऊ शकतात की सुप्रियाताई सुळे बारामतीमधून हरणार. बरोबर आहे तुमचा प्रश्न. याचं कारण आहे कारण राजकारणामध्ये श्रीनिवास पवार अजिबात नाही. त्यांचं नावही आपण फारसं ऐकत नाही. हा, फक्त शरद पवार यांच्या पुतण्या अजितदादा पवार, शरद पवारांचा पुतण्या अजितदादा पवार यांचे थोरले बंधू म्हणून त्यांना काही लोक ओळखत असतील, किंवा पवार घराण्याशी संबंधित म्हणून त्यांना काही लोक ओळखत असतील. काही लोक त्यांना त्यांच्या बिझनेसमुळे, ते व्यावसायिक आहेत, ते व्यवसायामुळे ओळखत असतील. राजकारणाशी त्यांचा काही संबंध नाही. ते काही राजकीय विश्लेषक नाही, कुठल्याही राजकीय पक्षात नाही. आणि ते कसे काही सुप्रियाताई सुळे हरणार याची ग्वाही देऊ शकतात आणि ते असं कधी म्हणाले, म्हणण्याची गरज नाहीये. ते म्हणाले आहेत वेगळंच. आणि ते जे म्हणाले आहेत त्यावर अजितदादांचे समर्थक प्रश्न विचारतील की श्रीनिवास पवार कोण. अजितदादांना ते नालायक म्हणता आहेत आणि अजितदादांवर टीका करता आहेत. इतके दिवस ते कुठे होते, श्रीनिवास पवार इतके दिवस कुठे होते आणि ते आत्ताच का समोर आले. ते आत्ताच समोर आले यावरूनच मी सांगतो तुम्हाला. होय, ते आत्ताच समोर का आले, ती ग्वाही देण्यासाठीच आले. एक प्रकारे अजितदादांवर टीका करायला ते आले होते का, किंवा आले आहेत का, किंवा मग अजितदादांवर टीकाच करायची असेल तर आत्ताच ही वेळ शरद पवार यांची बाजू घेण्याची. त्यांचं वय, किंवा ते वयोवृद्ध आहेत शरद पवार, आणि अजितदादांनी त्यांचा अपमान करायला नको होता, अजितदादा नालायक आहेत, असे जे श्रीनिवास पवार यांचे शब्द आहेत ते अनेकांना झोंबलेले आहेत. हे देखील खरं आहे. अर्थात त्यांच्या पवारांच्या कुटुंबियांचा तो मामला आहे असं म्हणून आपण ती बाब सोडून देऊ शकतो. परंतु राजकारण म्हटलं की वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय समर्थक, तसे अजितदादांचाही समर्थक वर्ग मोठा आहे, तसा शरद पवारांचा आहे. आणि त्या समर्थक वर्गाला नक्कीच हा प्रश्न पडेल. कारण बारामतीतल्या काही लोकांची जेव्हा चर्चा झाली याबद्दल आणि मीडियाने, सोशल मीडियाच्या एका चॅनलने इंटरव्ह्यू घेतले, तेव्हा त्यांनी हेच म्हटलं की इतके दिवस श्रीनिवास पवार कुठे होते, त्यांनी बारामतीत काय काम केलं, बारामतीच्या लोकांचं काय भलं केलं, आणि त्यांचं मत आम्ही का मान्य करू, किंवा ते अजितदादांना नालायक म्हणतात, अजितदादांवर टीका करतात म्हणून आम्ही अजितदादांचे विरोधी का विचार करू. अगदी बरोबर आहे. ते आत्ता समोर येण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ही ग्वाही कशी दिली ते कारण सांगतो आणि आत्ता समोर येण्याचं कारण सांगतो. खरं तर त्यांना जर अजितदादा नालायक आहे असं वाटत होतं, अजितदादांनी हे अयोग्य केलं आहे, शरद पवार यांच्यासारख्या काकांना, वयोवृद्ध व्यक्तीला त्रास द्यायला नको होता आणि तो त्रास देणं अतिशय अयोग्य आहे, आम्ही सगळे पवार कुटुंबीय एकत्र आहोत, हे जर सांगायचं होतं तर मला वाटतं अजितदादांनी ज्यावेळी राष्ट्रवादी सोडली, राष्ट्रवादीतून बाहेर पडले, एकटेच नाही समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि मोठा लचका तोडून बाहेर पडले, ते पक्षावर देखील हक्क सांगायला लागले. निशाणीवर, चरखाची निशाणी राष्ट्रवादी पक्षाची, त्याच्यावर देखील हक्क सांगायला लागले. त्यावेळी श्रीनिवास पवार कुठे होते, त्यावेळी त्यांना वाटलं नाही का की त्यावेळीच शरद पवार यांची बाजू घ्यायला हवी होती मीडियासमोर येऊन, त्यावेळीच त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं की अजितदादांचं हे चुकलं आहे. त्यावेळी का नाही समोर आले आणि आत्ताच समोर आले, याच्यावरून मी सांगतो की सुप्रियाताई सुळेंची सीट धोक्यात आहे. याचं कारण आहे सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्राताई पवार, अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी, हे दोन व्यक्तिमत्व जर आपण समोरासमोर उभी केली तर एक नवा चेहरा. सुनेत्राताई पवार एक घरगुती स्त्री, मात्र सुशिक्षित, सुविद्य आणि राजकारणाची जरी जाण नसली राजकारणाची, तरी देखील एक कुटुंबात रमणारी स्त्री, कुटुंब सांभाळणारी स्त्री, दोन मुलांना चांगले संस्कार देणारी स्त्री म्हणून त्यांच्याकडे आपण बघू शकतो. आणि सुप्रियाताई सुळे या मुरलेल्या मुरब्बी राजकारणी, नवीन चेहरा नाही, जुना चेहरा,
शरद पवार यांच्या सावलीत वाढलेल्या, त्यामुळे शरद पवारांचे सगळेच गुण, चांगले वाईट दोन्ही गुण मिळत, आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं वाईट असतं, ते सगळे गुण घेऊन सर्व गुण संपन्न अशा सुप्रियाताई, या दोघांमध्ये जर तुलना केली तर सर्वसामान्य मतदार म्हणून मला असं वाटतं की जो सुनेत्राताईंचा सोज्वळ चेहरा आहे, त्यांची प्रतिमा अजून काहीही बनलेली नाही. हा म्हणजे जे भ्रष्टाचाराचे आरोप संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरही होतात, ज्यामध्ये शरद पवार देखील सामील आहेत, अजितदादा पवारवर होतात, त्यांच्या घोटाळ्यांबद्दल आरोप होतात. एक पत्नी म्हणून त्यांचा काय सहभाग असेल सांगता येत नाही. मात्र एक घरगुती स्त्री म्हणून त्यांनी अतिशय उत्तमपणे संसार केलेला आहे. अजितदादा पवार हे बाहेर राजकारण करत असताना, सतत बाहेर दौऱ्यावर असताना किंवा कामात मग्न असताना त्यांनी घर सांभाळलेलं आहे उत्तमरित्या. त्यामुळे नियोजन काय असतं ते नक्कीच समजू शकतात. आणि एक नवीन चेहरा म्हणून, सोज्वळ चेहरा म्हणून जनतेला त्यांचं आकर्षण असणं स्वाभाविक आहे. आता असं होतंय की जसजशा आता निवडणुकीच्या तारखा जवळ आल्या आहेत, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसं वातावरण तापतंय. आणि त्या तापलेल्या वातावरणात बारामतीकरांचा कौल काय आहे त्या मतदारसंघाचा, हे मला वाटतं शरद काकांना समजलेलं आहे. आणि तो कौल फिरवण्यासाठी ही शेवटची धडपड चाललेली आहे. शेवटची धडपड म्हणून त्यांना जे राजकारणात नाहीत, जे समाजकारणात नाहीत, अशा श्रीनिवास पवार यांना पुढे आणावं लागलंय. हीच ग्वाही आहे ना, हीच ग्वाही आहे की सुनेत्राताई पवार या निवडून येणार आहेत. तोच तो चेहरा पाहून बारामतीकर कंटाळलेले आहेत आणि आता एका नवीन चेहऱ्याला ते नक्कीच संधी देणार आहेत. मला तरी असं वाटतं एक सर्वसामान्य माणूस म्हणून. आणि म्हणून म्हटलं की तेव्हा नाही सुचलं श्रीनिवास पवारांना, जेव्हा अजितदादा बाहेर पडले त्यावेळी त्यांना नालायक म्हणायचं नाही सुचलं. त्यावेळी आम्ही पवार कुटुंबी एकत्र आहोत असं समोरून सांगायचं नाही सुचलं. आणि मीडियाने आत्ताच श्रीनिवास पवार काय म्हणाले, त्यांच्या पत्नी देखील काय म्हणाल्या, हे सगळं जग जाहीर करणं, वारंवार तशा क्लिप्स दाखवणं आणि तशा बातम्या दाखवणं, यावरून सगळं काही स्पष्ट होतं की सुप्रियाताई सुळे हारणार आहेत. आणि त्याची ग्वाही देण्यासाठीच जणू श्रीनिवास पवार मीडियासमोर आले होते. बघूयात, मला तरी वाटतं नक्कीच तुमच्या मनात देखील हे दोन चेहरे जर समोरासमोर ठेवले, सुनेत्राताई पवार आणि सुप्रियाताई सुळे, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोणाला निवडाल. आणि बारामतीकर तेच करणार आहेत. आणि जणू त्याचीच ग्वाही आपल्याला दिलेली आहे श्रीनिवास पवार यांनी. भले त्यांनी शब्द काही वापरले असतील, मात्र हेतू एकच आहे की आता सुप्रियाताई सुळे हारणार याची खात्री होत चालली आहे शरद पवारांना. आणि म्हणून ते सगळं कुटुंब सोबत आणून अजितदादांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसं होणार नाही. अजितदादांच्या पाठीची जनता आहे, कारण ते त्यांचा कामाचा आवाका, कामाचा धडाका खूप जास्त आहे सुप्रियाताईंपेक्षाही. आणि जरी सुनेत्राताई निवडून आल्या तरी देखील कामं कोण करणार आहे, कामाचा धडाक कोणाचा आहे, तो अजितदादांचाच आहे आणि त्यांचा सपोर्ट असणार आहे. म्हणून त्या निवडून यावं अशी सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. धन्यवाद.